नाशिकमध्ये आता कोणीही उमेदवार आला तरी शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे एवढे पुढे गेलेले आहे, भुजबळ कोणत्याही परिस्थितीमध्ये नाशकामध्ये जिंकत नाहीत ही त्यांना खात्री पटली। त्याच्यामुळे त्यांनी आता कोणाला जर जागा दिली असेल तर त्यांना फक्त आपलं डिपॉझिट वाचवायचाच प्रयत्न करायचा आहे नाशिकमध्ये, बाकी काय। आदित्य ठाकरेंना प्रवोक करताय तुम्ही मुख्यमंत्री पदासाठी, कुठं बिनसलं त्यावेळी फडणवीसांनी शब्द पाळला? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे साहेबांनी आपल्या मुलाखतीमध्ये सगळ्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ना। मुलाखत पूर्ण आपण वाचल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला सगळे खास कळतील। मोदीचा पॅटर्न आहे, शिंदे 2 महिन्यानंतर दिसणार आहेत असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं आहे। प्रकाश आंबेडकर अनेकदा खरं बोलतात आणि त्यांना चांगलं उत्तम भविष्य कळतं राजकीय। आम्ही सुद्धा गेल्या काही दिवसापासून हे सांगतोय, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते आणि त्यांचे पक्ष अजिबात दिसणार नाही। भाजपने गिळून ढेकर दिलेली असेल। महाविकास आघाडीचं जागा वाटप पूर्ण झालं, प्रचार सुरू झाला, काही जागांवर मतभेद होते, तेही आता हळूहळू संपुष्टात येत आहेत। पण अशा वेळेस महायुतीच्या साधारण 8 जागा अजूनही उमेदवार घोषणा करणं बाकी आहे। अशा वेळेस काय अडचणीचं ठरतं आहे महायुतीत जागा वाटप पूर्ण करण्यासंदर्भात? आता त्यांच्या अडचणी त्यांना माहिती ना। त्यांच्यामध्ये माझा अंदाज काही नाही। माझा अंदाज असा आहे की भारतीय जनता पक्ष आणि त्याच्याबरोबर जे 2 गट आहेत, जे स्वतःला ओरिजिनल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी किंवा शिवसेना समजतात, या 3 पक्षामध्ये कोणताही ताळमेळ नाही। महाराष्ट्रातलं वातावरण असं आहे की अनेक ठिकाणी त्यांच्या त्या महायुतीकडून उमेदवार लढायला तयार नाही, उमेदवार नाकारतायत। त्याच्यामुळे उमेदवारी ठरवण्यामध्ये अडचणी येणार। उमेदवार मिळत नाहीयेत त्यांना अनेक मतदारसंघामध्ये, त्यातले 8 मतदारसंघ। इंदापूरमध्ये अजित पवारांनी सांगितलेलं आहे की मी निधी देतो, तुम्ही खटाखट बटन दाबा। हा भंग होत नाही का आचारसंहितेचा? झालेलाच आहे ना। हा आचारसंहितेचा भंग आहे, ही धमकी आहे, हा दहशतवाद आहे। आणि महाराष्ट्रातला निवडणूक आयोग जर डोळ्यावर पट्टी बांधून बसला असेल या बाबतीत तर हे या लोकशाहीचं दुर्दैव आहे। आदित्यला मुख्यमंत्री बनवूनच दिलेलं जाईल असं फडणवीस म्हणाले होते। आदित्यला मुख्यमंत्री बनवूनच दिलेलं जाईल असं फडणवीस म्हणाले होते एका वृत्तपत्रात दिलेल्या मुलाखतीमध्ये आहे ना। त्याच्यावर मगाशी उत्तर दिलं की उद्धव ठाकरे यांनी जे मुलाखतीत सांगितलेलं आहे ते सत्य आहे आणि हे मलाही माहिती आहे। राहुल साहेब, महाविकास आघाडीच्या प्रचार सभांमध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे हे कधी व्यासपीठावर लवकरच सभा होणार आहेत? लवकरच होतील। पुढल्या ज्या 5-4 फेसेस इथे आहेत, टप्पे आहेत, त्याच्यामध्ये राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर तुम्हाला प्रचारात दिसतील। छत्रपती कुटुंबाने राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावाला साजेस असं काम केलं नाही असं मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्याच्यावरती आता कोल्हापूरमधले भारतीय जनता पक्षाचे किंवा शिंदे गटाचे